तर मंडळी, आज मी तुम्हाला गावची अशीच एक रम्य सकाळ दाखवत आहे आणि बघा किती धुकं पडलेलं आहे। वाटतच नाहीये की उन्हाळा चालू झालेला आहे आणि घराच्या आजूबाजूचा परिसर तर बघा किती सुंदर आहे। चला आपण आज दूध काढायला जाणार आहोत। हा आहे आमचा विकास दादा आणि ह्याचं रोजचं आवडतं काम बघा तुम्ही। हे बघा, हे रिटांचं झाड आहे, बघू शकता आणि सकाळची सूर्यकिरणात खूप छान दिसतंय। झाडाला बघा नवीन पालवी फुटलेली आहे, पुढं मोठं आहे बघा हे झाड। सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे, हे बघा हे आहेत रिटा। रिटाचं शॅम्पू कसं बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। गावाला झाड आहे रिटाचं, तर हे जे माझ्या मागे दिसतंय ना, हे रिटाचं झाड आहे आणि त्याच्या खाली ह्या पडलेल्या रिटा आहेत। चला बघूया, या झाडाच्या खाली बघा किती रिटा पडलेले आहेत। हे बघा, हे एक एवढ्या जमवल्या मी। पूर्वीच्या काळी लोक रिटांचा वापर नैसर्गिक साबण म्हणून करत, कपडे धुण्यासाठी, केस धुण्यासाठी, आणि आजही हे झाड खूप इम्पॉर्टंट आहे कारण जे आपण नैसर्गिक शॅम्पू वगैरे वापरतो त्यामध्ये याचा वापर असतोच। एवढ्या रिट्या काढलेल्या आहेत, ह्याचा आता फेस कसा येतो ते दाखवते मी तुम्हाला। चला हौद बघा, आमच्याकडे 24 तास पाणी असतं। आता मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या रिटांना फेस कसा येतो। हे बघा, ह्याचा आपण शॅम्पू वगैरे म्हणून वापर करू शकतो किंवा ह्याला आपण कपडे धुवायला पण वापरू शकतो। आता इथे बघा, हे सर्व घरच्या नारळींचे नारळ काढून ठेवलेले आहेत आणि ह्या फणसाला फणस बघा किती धरलेले आहेत ते। आता इथे अननस बघा, खूप नैसर्गिक असे अननस आहेत आणि खूप छान लागतात हे पिकल्यावरती। आणि इथे आता हा झरा आहे, ह्या झऱ्याचं पाणी सर्व पाठाने नारळींना, पोपळींना असं पोचवलं जातं आणि ही नारळींची, पोपळींची बाग आहे, घरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे। ही झाडं आपल्याला खूप काही देतात, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते। आणि उन्हाळ्यामध्ये बघा, पाटाने किती सुंदर असं पाट करून पाणी दिलेलं आहे नारळींना, पोपळींना, आणि खूप सुंदर ही नारळी पोपळींची झाडं अशी बाग दिसते। ही पडलेली सुपारी दिसली बघा, ही बघा। आता ही जी सुपारी बघताय ना, ती आहे अशाच एका झाडाची आणि हे त्याचं छोटं वर्जन आहे। तर हे खूप उंचच्या उंच वाढतं आणि मग त्याला अशा सुपाऱ्या धरतात।